नमस्ते मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या होणाऱ्या 20 मार्चच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे घरामध्ये होळी असते, त्यामुळे कला छान तयार होऊन हातामध्ये पूजेचं ताट घेऊन चाललेली असते। त्या क्षणी तिथे अद्वैत येतो आणि तिला असं म्हणतो की कला, पूजेच्या दिवशी मला कोणताही तमाशा नको, उगाचच मळवट भरून अति आगाऊपणा करू नको, मला तुझ्याबरोबर पूजा करायची नाही असं म्हणून तिथून निघून जातो। त्यानंतर तिथे विमल येते आणि विमल कलाला म्हणते की ते पूजेचं कुंकवाचं ताट घेऊन येते का। त्या क्षणी कलाही कुंकवाचं ताट घेण्यासाठी चाललेली असते। त्या क्षणी मुद्दामून ती पडण्यासाठी नैना तिच्या पायामध्ये पाय अडकवते आणि त्यामुळे कला पडते आणि कला डायरेक्टली जे कुंकवाचं ताट असतं त्याच्यामध्ये जाऊन पडते आणि तिचं डोकं त्या कुंकवाच्या ताटामध्ये पडतं, त्यामुळे तिच्या डोक्याला आपोआप मळवट भरला जातो। त्याच वेळेस इकडे आबा म्हणतात की बघ, देवीने स्वतः तुझा मळवट भरला आहे। त्या क्षणी आबा असंही म्हणतात की आता देवाला सुद्धा हेच मान्य आहे। त्यानंतर दोघंसुद्धा होळीची पूजा करायला लागतात। त्यावेळेस कला अद्वैतला असं म्हणते की तमाशा नाही तर सोहळा झाला आहे आज आपला, असं म्हणून आता कला अद्वैतला तिचं आणि त्याचं नातं कसं खरं आहे हे पटवून देते। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।